फडणवीसांसमोर विखेंकडून विवेक कोल्हेंची धुलाई, म्हणाले आक काहीही करू शकतो। कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला आहे। सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या उमेदवारांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते। या सभेपूर्वी उमेदवारी अर्ज भरण्यापासून विखे कोल्हे यांच्यातील शीतयुद्ध चांगलेच रंगले होते। राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे हे विखेंचे समर्थक असल्याचे सांगितले गेले। त्यानंतर कोल्हेंनी आका आणि काकांचा बंदोबस्त कोपरगावची जनता करेल असा त्यांच्या वयाला न शोभणारा उल्लेख केला होता। या उल्लेखातील काका म्हणजे काका कोयटे व आका म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे हे सुज्ञ जनतेला समजले होते। याच वक्तव्याचा धागा पकडून विखेंनी कोल्हेंच्या स्टेजवर विवेक कोल्हेंना समज दिली। तुम्ही माझा उल्लेख आका असा केला, मला त्याचे काही वाटले नाही, परंतु आकाच्या मनात आले तर तो काहीही करू शकतो असं म्हणत मंत्री विखेंनी मुख्यमंत्री फडणवीसांसमोरच विवेक कोल्हेंना समज दिली। वयाचे भान न ठेवता बेभान वक्तव्य करणाऱ्या विवेक कोल्हेंची फडणवीसांसमोर झालेली ही धुलाई सध्या जिल्हाभर चांगली चर्चेत आली आहे।